आपल्या इथे एक शंकर म्हणून असतं. आहे काय का ते लाईक आणि कमेंट पण करा. काय आपल्या चॅनलचं नाव काय आहे? हा रोशन पवार. मित्र मी रोशन पवार पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. खरं तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपल्या हा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि जसं की तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की काय कारण होतं की आपलं व्हिडिओ आलं नाही. सो तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहिला असेल, नसेल पाहिला तर मी आपल्या या आय बटनवरती तुम्हाला आपल्या त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तिकडे तुम्ही पाहू शकता. पण जस्ट आता आपल्या गौरीचं आगमन होणार आहे. पण आपल्याला खरं तर आपल्या गणपती बाप्पाचे जे आगमनाचे व्हिडिओ आहेत आणि त्याची पूर्वतयारी वगैरे कशी होती तो त्याचा आपल्याला व्हिडिओ बनवायला मिळाला नाही. पण काही हरकत नाही. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या देवळाच्या माळावरती. जसं की आमचे जे भालगावचे आराध्य दैवत आहेत तो त्यांच्या मंदिराच्या इथून आपल्या गौरीचं आगमन होतात आणि कशा प्रकारे होतात तसं बघूया. तर आता आपण इथं चाललो आहे आणि पाहतोय इथं रस्ता एकदम असा खडखड तर आहेच, पण हा आपला एक शॉर्टकट रस्ता आहे. तर म्हटलं की इथूनच जाऊया म्हणजे आपण लवकरात लवकर पोचू शकतो. बघताय कशा प्रकारे रस्ता एकदम असा खडखड असा रस्ता आहे. आणि खरं तर मी सुद्धा आता गेलेलो बाहेरच, पण ठीक आहे उशीर झालेच आहे. मे बी कदाचित सगळं आपल्या गावच्या ज्या महिला आहेत त्या आपल्या गौरीला घेऊन निघाल्या नसतीलच मे बी. सो जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे आपलं गौरीचं आगमन वगैरे होतं ते. तर तुम्हाला दाखवतो. तुम्ही आपल्या मागच्या वर्षीचा व्हिडिओ पाहिलाच असेल, तो सुद्धा आपल्या खाली व्हिडिओच्या एंडला आपण ते देणारच आहे. तर तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता. लेट्स सी मंडळी. आता पाहता आपल्या समोर जे आहेत आपलं आराध्य दैवत आहेत. सो त्यांचं मंदिर आहे. इथं आपलं सर्व काही आपल्या गावच्या महिला वगैरे त्या जमा झालेल्या आहेत. आणि त्याआधी तुम्हाला एक छोटीशी माहिती देतो की आपल्या इथे एक शंकर म्हणून असतं. आहे काय का ते बघा शंकर घेतात, शंकराचं रिक्षा असतं. तर यातून असं शोधायचं असं कुठे आहे. मग त्याच्यानंतर मग तिकडे आपल्याला मंदिरामध्ये जाऊ त्याची पूजा करायची असते. तर पाहता येत आपल्या सर्व ही मस्त छानसं असं वातावरण झालेलं आहे. पाऊससुद्धा येणार आहे, फक्त पावसाने एकदम पुन्हा हजेरी लावलेलीच आहे. आणि मस्त रायणी शंकर घेतलं फक्त. आता तिथे जाऊन आपल्या मंदिरात जाऊन पूजा करणार. सो जाऊया चला तुम्हाला दाखवूया आपण छोट्याशा म्हणजे एक छोट्याशी क्लिपच होईल. सो त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण आपल्या रीतीभाती समजून जाणार. सो लेट्स तिकडे बघताय पोरं तिकडे दहीहंडी खेळतात आणि वातावरण पण एकदम एक नंबर झालेलं आहे. बघताय मित्रांनो ते मस्त की छानसे असे गुरं वगैरे चढतात. सो या जाऊया आणि कशा प्रकारे काय पूजा करतात, कशा प्रकारे आपली गौराईला सजवतात घरी नेल्याच्या नंतर, तो ते सुद्धा पाहूया. सो लेट्स सी. ते पूर्वतयारी चालू आहे. आहे बोल माझं पाठलागच करते.
तर मंडळी आता तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे ते आपली गौरी वगैरे सजवतात. तर त्याच्यामध्ये थोडं सांगतो की म्हणजे थोडक्यात सांगतो की गौरी सजवण्याचे कसं असतं की सुरुवातीला आधी तुम्हाला दाखवलं की आधी आपल्या शंकर जे असतात ते आधी आणावं लागतात. नंतर मग तिरड्याची फुलं वगैरे जे असतात सो त्याच्यामध्ये त्याची व्यवस्थित पूजा वगैरे करून पूजा केल्याच्यानंतर जो आपला गौरीचा मुखवटा असतो काही जण जस्ट असं पेपरचे लावतात आणि काही जण जे आहेत ते आपले याचे लावतात खरोखरचे मुखवटे असतात सो ते सुद्धा लावतात. पण त्याच्यानंतर घरी गेल्याच्यानंतर एकदम व्यवस्थितपणे त्याला सजवतात. आता इथे जे आहे आता इथे थोडी छोटीशी आरती करतील. आरती केल्याच्यानंतर आपल्या गावामध्ये एक मारुतीचं मंदिर आहे सो तिथे जाऊन एकदा आरती करणार. त्याच्यानंतर मग प्रत्येकजण आपापल्या घरी जातील. सो आता तुम्ही मागच्या व्हिडिओ पाहिला असेल, मलासुद्धा जास्त काही आयडिया नव्हती याबद्दल, पण मागच्या वेळी जे मी व्हिडिओ बनवले त्याहून सुद्धा मला थोडीशी आयडिया आलेली. सो आता पाहूया आता पुढे काय करतात आणि कशाप्रकारे आगमन करतात किंवा काय. प्रत्येकाच्या गावामध्ये वेगवेगळी प्रथा असते आणि आपल्या गावामध्ये सुद्धा त्याप्रमाणेच प्रथा आहे. पण तुमच्या गावी काय प्रथा असेल तुम्ही मला कमेंट करून नक्की सजेस्ट करू शकता. आणि असं काही कंटेंट्स वगैरे असतील तर मला नक्की तुम्ही सजेस्ट करून तुमच्या जर गावी जर आपल्या आजूबाजूच्या गावात जर काय असेल तर नक्की मला इन्व्हाइट करू शकता. मी ते एक्सप्लोअर करण्याचा नक्की प्रयत्न करेनच. सो चला आता ऑलरेडी 6:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे. सो चला जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे आपलं आगमन होतं ते. आणि इथे बघता येते असं आहे की ते झोंबी चाललेली आहे, म्हणजे मस्ती करतात गुरं आणि सुद्धा छान चरतात. खूप भारी वाटतं. क्लायमेट पण एकदम फक्त पुन्हा असं पावसाचं क्लायमेट झालेलं आहे मस्त. सो या लेट्स सी पाहूया. तर आपली सर्व पूजन वगैरे झाल्याच्या नंतर थेट जातील आपल्या मारुतीच्या मंदिरात, आपल्या गावामध्येच आहे. सो त्या मारुतीच्या मंदिराच्या इथे गेल्यानंतर तिथे सुद्धा मंदिरामध्ये पूजा वगैरे करणार. त्यानंतर मग आरती वगैरे केल्याच्यानंतर मग आपापल्या घरी जातील. आणि पाहूया पुढच्या म्हणजे कसं होतं की व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ तर पूर्ण पाहतच आहात, पण कशाप्रकारे ते पूजन वगैरे करतात आणि कशाप्रकारे घरी जाऊन जे आपल्या साडी वगैरे नेसवतात आपल्या गौरी मातेला. सो ते पाहूया. खरं तर खूप दिवसानंतर आपला भरपूर मोठा गॅप झालेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि थोडा माझा बोलण्याचा कॉन्फिडन्स आहे थोडा कमी झालेला आहे. सो काही हरकत नाही, तुम्ही समजून घ्यालच या सर्व बाबतीत मला. आणि आत्तापर्यंत तुम्ही नक्कीच मला समजून घेतलाच आहात. म्हणून जस्ट आता मला पुन्हा एकदा व्हिडिओ बनवण्याची अशी एक आवड निर्माण झालेली आहे. सो याच्या पुढे काही व्हिडिओ येतील. सो त्याच्यानंतर आपलं जे बोलणं आहे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजून जाईल. सो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल. सो याच्याला पाहूया जास्त उशीर न करता आणि लेट्स सी. मंडळी बघतात आपल्या सर्व ज्या आपल्या गावच्या ज्या महिला आहेत त्या आपला गौरी मातेला घेऊन जात आहेत. खरं तर आपल्या इथे साध्या पद्धतीनेच होतं. काय ठिकाणी एकदम वाजत गाजत सुद्धा होतात, पण एकेकाचे एक विचार असतात. सो पण ते पण सुद्धा ठीक आहे. पण आरती वगैरे होणारच आणि सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणून थोडा घाई करतायत सर्वच. हाय हाय हां हां अरे इकडे या, इकडे काय बोलताय. सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट पण करा. काय आपल्या चॅनलचं नाव काय आहे. हा रोशन पवार. हां चला धन्यवाद. व्हिडिओ टाकू ना तुम्हाला. हां तर आपले छोटे सबस्क्रायबरसुद्धा आहेत. पण खरं तर मंडळी तुम्हाला सांगू तर आपले पण खूप छोटे सबस्क्रायबर आहेत. पण आता आपले व्हिडिओज वगैरे आवडतात तुम्हाला. सो हेच माझं भाग्य समजतं की मी जो शून्यापासून आज आहे आज तुमच्यापर्यंत. सो म्हणजे मी सांगू शकत नाही एवढं मला आनंद होता की व्हिडिओसुद्धा बनवताना. पण आत्तासुद्धा एक माझ्या एक ताई होत्या त्या बोलल्या की तुला खरोखर पुन्हा एकदा व्हिडिओ चालू केलंच पाहिजे, कारण की म्हणजे बेस्ट आहे की आपण बनवतो रीतिवादी आपल्यापर्यंत पोचतात सर्व काही होत आहेत. पण मी काय ते मागे पडलो किंवा मी माझं काय कारण होतं ते मलासुद्धा समजलं नाही. मग ठीक आहे वॉट एव्हरचे याच्यानंतर पुढे आपण मेहनत चालू करूच पूर्णपणे. सो या लेट्स सी पाहूया काय होतं पुढे ते. हाय हाय अरे बैल येऊ दे, बैलाला मागे आहेत. सो या जाऊया आता पाहूया पुढचं कशा प्रकारे ते करतात ते. मलासुद्धा जास्त आयडिया नाही आहे.
तर आपली गावातली पोरं जास्त आली नाही, कारण की आपल्या वरच्या गावामध्ये बाजूच्या गावामध्ये काही मॅच होत्या, क्रिकेटचे सामने होते. सो तिकडे गेल्यामुळे नाही येऊ शकले. सो चला लेट्स. तर आपल्या युवराज भाई भरपूर दिवसानंतर त्याला सुद्धा बघितलं असेल ना ब्लॉगमध्ये. कसं वाटतं आणि आपण पुन्हा एकदा परत ब्लॉग चालू केला तर? मग आता खरं तर मला कधी कधी नाही जमलं तर युवराजच त्याच्याकडेच मी हँडओव्हर करणार. करशील की नाही याच्या पुढे ब्लॉग शूट? सो मग काय आपल्या पोरांचं काय झालं? फायनलला पोचले. अरे वा वा, का भारी भारी. मग आता चालतोय परत काय आणायला? चिकन बनवतो डायरेक्ट पार्टी. आपली गावची पोरं म्हणजे एकदम उत्साही आहेत. सो चला जाऊया, लेट्स सी. म्हणताय फक्त आपल्या गौरी आलेल्या आहेत आणि जेवल्यात नाही. माईक आणू काय? माईक असला ते बरोबर बोलतील सगळ्या. अरे मागे आवाज येत नाही. तर बघता येतं मंडळी आपली गौरी आली आहेत आणि ज्या गावी जास्त गौरी नाहीत, जे ज्याच्या घरी बसतात ते इंडिव्हिज्युअली ते प्रत्येकजण जाऊन पूजन वगैरे करून घेतात. फक्त एकदम मस्त असं छान असं क्लायमेट झालेलं आहे. मंडळी आता आपण आलो आपल्या मारुतीच्या मंदिरामध्ये. आपणच जाऊया आणि इथं आपण दरवाजा खोलून ठेवूया. मग डायरेक्टली येऊन आणि लाईट एकच बल्ब लावलं. तर आता इथे आल्याच्या नंतर ते आपली पूजा वगैरे करून आरती करणार आणि नंतर मग आपापल्या घरी जाणार. सर्व जे आपल्या महिला आहेत त्या आपापल्या घरी जाऊन तिकडे चांगल्या पद्धतीने आपल्या देवीची सजावट करतील गौरी मातेची आणि काही दागिने वगैरे राहायचे ते सर्व घालून नंतर पूजा वगैरे करतील. सो जमलं असतं ते सुद्धा दाखवलं. मोबाईलची आपली चार्जिंगसुद्धा कमी झालेली आहे. सो पाहूया.
तर मंडळी आता आपले फायनली पूजा वगैरे झालेली आहे, आरती वगैरे झाली. आता सर्व आपापल्या घरी जाणार आणि तस आरतीची वगैरे तयारी करता आला. आता गौरीला चांगल्यापैकी आपल्या खुर्चीमध्ये वगैरे असं मांडून त्याची मनोबळ पूजा करतील आणि त्यांना काही दागिने वगैरे आभूषण काही असेल ते सर्व घालतील. आणि जाऊ बघूया, जर आपल्याला जमलंच तर तेवढं आपण ते सुद्धा कवर करण्याचा प्रयत्न करूया. सो लेट्स सी. ही आपली गावची हंडी आहे. सो आपल्या गावी सुद्धा असं मलखांब वगैरे असतात. परत आपल्याला या दहीहंडीला यायला जमलं नाही, पण काही करते मी सुद्धा खूप मिस केलं काही दिवस, 4 महिनेसुद्धा. सो जाऊया. त्या आपापल्या घरी आता जातील आपल्या गौराई माते घेऊन. आपल्या गावामध्ये खूप साऱ्याच्या आळ्या आहेत ना, सो त्या आळ्यामध्ये जातील. लेट्स सी. घरी गेलेल्या आहेत गौऱ्या घेऊन. आणि अरे लवकर ढोलकी आलीस. अरे दादा आधी तरी आणायची ढोलकी. कायांचा आवाज तरी काढा. त्या लोकांना सुद्धा मजा येते. तयारी करा. अरे ही जी गौरी समोरच्या घरातली आहे आणता ते सुद्धा जातात बघा. तिन्ही साईडला तिन्ही गौरी गेल्या. आता